आपला डाऊट सेशनमधला नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द जॉइंट इक्वेशन. काय काढायचं आहे? जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स विच बायसेक्ट द अँगल बिटवीन द लाईन्स, विच बायसेक्ट द अँगल बिटवीन द लाईन्स. आणि ते कंबाईंड इक्वेशन दिलं आहे. मग कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन असतात? 2. मग स्टार्ट करायचं. गिवन कंबाईंड इक्वेशन इज, गिवन कंबाईंड इक्वेशन इज काय दिलं आहे? x² + 3xy + 2y² = 0. मग आता आपल्याला सेपरेट इक्वेशन काढायचे आहेत. x² + xy + 2xy, इथं 2y आहे, मग याला 2xy घेतला. 3 म्हणजे 2 + 1 + 2y² = 0. x कॉमन घेतला, x + y, 2y कॉमन घेतला, x + y = 0. मग काय आलं? x + 2y, x + y = 0 झालं. सो दीज आर द टू सेपरेट इक्वेशन्स. These are two separate equations. These are two separate equations. चला आपण डायग्राम काढूया. बघा, हा आहे y ॲक्सिस, हा आहे x ॲक्सिस, बरोबर. x ॲक्सिस अँड y ॲक्सिस, x डॅश y डॅश. आता आपल्याकडे 2 लाईन्स आहेत. दोन्ही लाईन्स कुठे जातात? ओरिजिन. पहिली लाईन आहे x + y = 0. मी असं म्हणेन ही माझी लाईन आहे x + y = 0. दुसरी लाईन आहे x + 2y = 0. मग सेकंड लाईन बघा, x + 2y = 0. मग सेकंड लाईन ड्रॉ केली, x + 2y = 0. तर ही सेकंड लाईन आली x + 2y = 0. x + 2y = 0. ओके. सो x + 2y = 0. आता परत प्रश्न वाचणार आहे. फाइंड द जॉइंट इक्वेशन. कोणाचं? पेअर ऑफ लाईन्स. कशा आहेत त्या? बायसेक्ट द अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन. त्या इक्वेशनमध्ये, त्या कंबाईंड इक्वेशनमध्ये ज्या 2 लाईन्स आहेत, त्या 2 लाईन्स या आहेत. आणि या 2 लाईन्सला बायसेक्ट करणारी एक लाईन आहे. मग ती बायसेक्ट करणारी जी लाईन आहे ती मी दाखवतो. समजा बायसेक्ट करणारी लाईन अशी आहे. सो दिस इज द अँगल बायसेक्टर. हा काय अँगल बायसेक्टर. ओके. आता परत आपण या लाईन्स वेगळ्या पद्धतीने काढल्या तर दुसरा एक अँगल बायसेक्टर येईल. तो असा येईल असं मानू आपण. सपोज हा मानला आहे, हा दुसरा एक. काय तुम्हाला काय पाहिजे? जॉईंट इक्वेशन. कोणाचं? अँगल बायसेक्टरचं. अँगल बायसेक्टरचं जॉईंट इक्वेशन पाहिजे. मग जॉईंट इक्वेशनसाठी लाईन किती लागतात? 2. म्हणजे अँगल बायसेक्टर किती असणार? 2. हा पहिला अँगल बायसेक्टर तर कळला आहे तुम्हाला. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, यांच्यामधला अँगल बायसेक्टर हा दाखवला. मग असंच परत दुसरा एक अँगल बायसेक्टर असेल असं आपण गृहीत धरूया. ओके. सो दिस इज द अँगल बायसेक्टर. दिस इज द अँगल बायसेक्टर ऑफ द गिवन 2 लाईन्स. 2 लाईन्सला बायसेक्ट करणारा जो बायसेक्टर आहे तो बायसेक्टर मी इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही अँगल कसे आहे? सेम. हा अँगल आणि हा अँगल आला सेम, बरोबर. आता ह्या अँगल बायसेक्टरवरती P नावाचा पॉईंट घेतला. सपोज Px1 y1 बी द पॉईंट ऑन दिस अँगल बायसेक्टर. मग ह्या अँगल बायसेक्टरपासून मी परपेंडिक्युलर काढला. ह्या अँगल बायसेक्टरपासून काय काढला? परपेंडिक्युलर ऑन द लाईन x + y = 0. ओके. ह्या P नावाच्या पॉईंटपासून ह्या लाईनवरती अँगल बायसेक्टर काढला. सॉरी, मी काय पण बोलतोय. या अँगल बायसेक्टरवरचा Px1 y1 नावाचा पॉईंट आहे, याच्यापासून परपेंडिक्युलर काढला x + y = 0 वरती, आणि हा पण परपेंडिक्युलर काढला. आता हे दोन्ही अँगल सेम आहेत, बरोबर. हे दोन्ही अँगल सेम आहेत. मग हे दोन्ही लेंथ कशी असणार? सेम. हे 10th स्टँडर्डला झालेलं आहे. थेरम ऑन अँगल बायसेक्टर, बरोबर. बोथ द अँगल्स आर सेम, देअरफॉर बोथ द लेन्थ्स आर सेम. मग आता आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्सचा. बेसिक कॉन्सेप्ट शिकवलेला आहे मी, परत शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. ही लाईन आहे, ही कोण आहे? लाईन. लाईनचं इक्वेशन कोण आहे? ax + by + c = 0. ह्या लाईनवरती काय काढला? परपेंडिक्युलर. ए परपेंडिक्युलर इज ड्रॉन ऑन दिस लाईन फ्रॉम द पॉईंट Px1 y1. मग हा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर PM आला. तो PM काय आला होता बघा? PM = मॉड्युलस ऑफ
काय ठरलं आहे आपलं, लाईनच्या इक्वेशनमध्ये हा काय ठेवायचा, पॉईंट. मग काय येणार, ax1 प्लस by1 प्लस सी अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, तर हा झाला बेसिक कॉन्सेप्ट, हाऊ टू फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट ऑन द लाईन, फ्रॉम द पॉईंट ऑन द लाईन. म्हणजे पॉईंट दिलेला असतो, लाईन दिलेली असती, सोपं आहे. लाईनच्या इक्वेशनमध्ये काय टाकायचा, पॉईंट टाकायचा. मग या लाईनच्या इक्वेशनमध्ये आपण पॉईंट टाकला. बेसिक कन्सेप्ट खूप वेळा सांगितलं आहे, अजून एकदा परत एकदा येणार आहे, त्यावेळेससुद्धा मी सांगेन. ओके, हे दोन्ही डिस्टन्स का सेम आहे, थेरम ऑन अँगल बायसेक्टर 10th स्टँडर्डला झालं होतं, ते अँगल बायसेक्टर आहे. मग इथं दोन्ही अँगल सेम आहेत, दोन्ही अँगल सेम आहेत म्हणजे त्याच्या समोरच्या दोन्ही साईड्स, दोन्ही लेन पण कशा आल्या, सेम आल्या. ओके, मग आपण त्याला नावं देऊ ना. बघा, हा ए आहे, मग याला नाव देऊया ए, पी ए, आणि हा बी. सो पी ए इक्वल टू पी बी. आता मी हे सगळं तुम्हाला सोल्युशन जे आहे ना, सोल्युशन ते नोट्समध्ये दिलं आहे का नाही, पी डी एफमध्ये दिलं आहे का नाही, मी जरा डायरेक्ट लिहितो. मग बघा, मग काय येणार, पी ए इक्वल टू पी बी, पी ए इक्वल टू पी बी. व्हॉट इज पी ए, पी ए इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉईंट पी एक्स वन वाय वन ऑन दिस लाईन. मग ह्या लाईनवरचं डिस्टन्स आहे. मग लाईनचं इक्वेशन कोण आहे, एक्स प्लस 2y अपॉन रूट, एक्सचा कोएफिशियंट कोण आहे 1, मग 1चा स्क्वेअर, वायचा कोएफिशियंट कोण आहे 2, मग 2चा स्क्वेअर, आणि मग पॉईंट कोण आहे x1 y1, मग इथं आला x1 y1. सोपं आहे का नाही. लाईनच्या इक्वेशनमध्ये काय टाकला, पॉईंट. पी बी म्हणजे कोणावरती, याच्यावरती. सो इट इज इक्वल टू बघा, एक्स प्लस वाय म्हणजे काय येणार, x1 प्लस y1 अपॉन रूट, एक्सचा कोएफिशियंट 1, 1 स्क्वेअर, वायचा कोएफिशियंट 1 स्क्वेअर. म्हणजे काय आलं, x1 प्लस 2y1 अपॉन रूट 2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5. इट इज इक्वल टू काय आलं बघा, x1 प्लस y1 अपॉन रूट 2. मॉड्युलस काढायचं म्हणजे काय करायचं, स्क्वेअर. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, ऑन स्क्वेअरिंग, मग स्क्वेअर करूया आपण. काय होणार, x1 प्लस 2y1, x1 प्लस 2y1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट 5चा स्क्वेअर 5, देन x1 प्लस y1 ब्रॅकेट स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर 2. आपण हे सॉल्व करूया. हे सॉल्व करायचं आहे, एक्सपांड करा. काय येणार बघा, x1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स देअर प्रोडक्ट, सो 4x1 y1 प्लस शेवटचा स्क्वेअर 4y1 स्क्वेअर इक्वल टू x1 स्क्वेअर प्लस 2x1 y1 प्लस y1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर अपॉन इथे किती आला 5, आणि इथं अपॉन किती आला 2. ओके, बघा मग काय आलं, ह्या 2ने इकडे मल्टिप्लाय करा, 5 तिकडे मल्टिप्लाय करा. काय नाही बोला, 2x1 स्क्वेअर प्लस 8x1 y1 प्लस 8y1 स्क्वेअर 5x1 स्क्वेअर प्लस 10x1 y1 प्लस 5y1 स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2ने इकडे मल्टिप्लाय केलं, 5ने इकडे मल्टिप्लाय केलं. आता सॉल्व करायचं आहे. 5x1 स्क्वेअर मायनस 2x1 स्क्वेअर, हात तिकडे गेला मायनस होईल, 5मधून 2 गेले 3 उरले, सो 3x1 स्क्वेअर. हा 10x1 आहे, हा मायनस होईल म्हणजे प्लस 2x1 y1, हा तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, सो मायनस 3y1 स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. सो दिस इज इन जनरल लिहायचं. काय लिहायचं, इन जनरल. हे एकाच पॉईंटसाठी झालं ना x1 y1, मग इन जनरल असं येणार. सो दिस इज द कंबाइंड इक्वेशन, of the angle bisectors. ओके, गॉट इट. डाऊट सेशनमधला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम. मागचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम एकदम सेम आहे. मागचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम एकदम सेम आहे. फक्त फरक असा आहे की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, ह्या कंबाईंड इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाहीत. मग फॅक्टर्स नाही पडले तर आपल्याला m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2चा वापर करायचा आहे. ओके, आता पी डी एफमध्ये हे सगळं कसं लिहायचं, काय लिहायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे. पी डी एफमध्ये जे सोल्युशन दिलं आहे त्याचं सगळं व्यवस्थित आहे. ओके, मग मी जरा शॉर्टकटमध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतो. आता बघा, इक्वेशन काय, 5x स्क्वेअर प्लस 6xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. मग m1 प्लस m2 काय येणार,
-2h, मग 2h किती 6, सो -2h अपॉन बी किती -1, म्हणजे m1 प्लस m2 किती आला सांगा 6, मग m1 प्लस m2 आला 6. आणि असंच आपण m1 इंटू m2 काढू a अपॉन b, मग m1 इंटू m2 आला a किती आहे 5 अपॉन b किती आहे -1, मग m1 इंटू m2 आला -5, मग m1 इंटू m2 -5 आला, मग m1 प्लस m2 आला 6, m1 इंटू m2 आला -5. याचे फॅक्टर्स पडत नाहीत म्हणून आपण लिहायचं सेपरेट इक्वेशन्स of two lines which does not passes through origin are काय येणार y इक्वल टू m1x, म्हणजेच काय येणार m1x मायनस y इक्वल टू 0, आणि दुसरं y इक्वल टू m2x, म्हणजेच काय येणार m2x मायनस y इक्वल टू 0. बरोबर. ह्या दोन लाईन्स आल्या. ह्या लाईन्स का घेतल्या मी, बिकॉज लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. तुम्ही म्हणाल मग त्यातनं लाईन करायला शोधल्या, अरे त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत म्हणून तो m1 प्लस m2 m1 इंटू m2 घेतलं. ओके. आता तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे, अँगल बायसेक्टर आहे. बरोबर. मग आपण मागाची डायग्राम रेफर केली तर डिस्टन्स PA इक्वल टू डिस्टन्स PB. बरोबर. सो लेट PXY. आता मी हे नाही लिहित ना, मी प्लीज नाही लिहित, मी PDF मध्ये सगळं लिहून दिलेलं आहे, मी ऑलरेडी सोल्युशनमध्ये लिहून दिलं आहे. मग काय करायचं, PA इक्वल टू PB. बरोबर. मग डिस्टन्स घ्यायचं, इट इज इक्वल, हे इक्वल आहे तर याच्यात खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे. मग याच्यामध्ये पॉईंट ठेवायचा m1 x1 मायनस y1 अपॉन रूट काय येणार m1 स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर 1, याच्यामध्ये m2 x1 मायनस y1 अपॉन रूट इथे आला m2चा स्क्वेअर आणि इथं आला प्लस 1. ओके. मग काय येणार बघा, लक्ष द्या. आता आपल्याला मॉड्युलस सोडवायचं आहे म्हणजे स्क्वेअर करायचा. सो m1 x1 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय रूट गेलं निघून. सो m1 स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू काय येणार m2 x1 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन m2 स्क्वेअर प्लस 1 अपॉन m2 स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया किंवा वरचं हे एक्सपांड करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय येणार बघा, m2 स्क्वेअर प्लस 1 इंटू m1 x1 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू m1 स्क्वेअर प्लस 1 इंटू m2 x1 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे सोडवायचं बघा, m2 स्क्वेअर प्लस 1 इंटू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म, सो m1 स्क्वेअर x1 स्क्वेअर स्क्वेअर ऑफ लास्ट टर्म प्लस y1 स्क्वेअर मायनस 2m x1 y1 मायनस 2m x1 y1 इट इज इक्वल्स टू m1 स्क्वेअर प्लस 1 इंटू ह्याचं एक्सपान्शन करायचं m2चा स्क्वेअर x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर मायनस 2m2 x1 y1 मायनस 2m2 x1 y1. ठीक आहे. इथून पुढं फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, कॅल्क्युलेशन आहे, ते आपण व्यवस्थित करायचं. बघा चला आता m2 स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. काय होणार बघा, m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x1 स्क्वेअर. बरोबर. प्लस m2 स्क्वेअरनीच मल्टिप्लाय करतोय m2 स्क्वेअर y1 स्क्वेअर मायनस 2 इथं m1 आहे ना, मायनस 2 m1 m2 स्क्वेअर x1 y1 मायनस 2 m1 m2 स्क्वेअर x1 y1 हे m2 स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं प्लस बघा m1 स्क्वेअर x1 स्क्वेअर m1 स्क्वेअर x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर
-2m1 x1 y1 -2m1 x1 y1 इट इज इक्वल टू बरोबर. आता सेम m1 स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं. बघा इथे आत मल्टिप्लाय करूया. काय येणार m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x1 स्क्वेअर प्लस m1 स्क्वेअर y1 स्क्वेअर -2 m2 m1 स्क्वेअर x1 y1 m1 स्क्वेअरनी मल्टिप्लाय करून झाला तर 1ने मल्टिप्लाय करा प्लस m2 स्क्वेअर x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर -2 m2 x1 y1 बरोबर. ही LHS आहे, ही RHS आहे. RHS जर तिकडे घेतली तर प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. मग काय काय कॅन्सल होईल बघा. हे दोघं सेम m1 स्क्वेअर m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर m2 स्क्वेअर x1 स्क्वेअर x1 स्क्वेअर हे एकमेकांना काय होतील कॅन्सल. हे एकमेकांना कॅन्सल. हा तिकडचा इकडे आल्यानंतर मायनस होईल. हा इकडे, हा इथं प्लस आहे. हे बघा ही LHS आहे, ही काय आहे LHS. हे असं आहे ना दिस LHS इक्वल टू काय आहे RHS. मग LHSच्या टर्म तिकडे गेल्यानंतर काय होतील मायनस बरोबर. मग तिकडे गेल्यानंतर मायनस होतील. मग कसं होणार बघा, कसं होणार बघा. हा इकडे येणार मग m1 स्क्वेअर y1 स्क्वेअर हा इकडे आल्यानंतर मायनस m2 स्क्वेअर y1 स्क्वेअर m2 स्क्वेअर y1 स्क्वेअर. हे काय -2 m1 m2चा स्क्वेअर हे वेगळे आहेत बरं का. हे वेगळे इथे m1 m2चा स्क्वेअर आहे ते m2 m1चा स्क्वेअर आहे बरोबर. आपण काय करतोय त्या साईडचं ह्या साईडचं इकडं आणतोय. मग हे तसं राहील -2 m2 m1 स्क्वेअर x1 y1 हे तसं राहील. पण इकडं आले ही टर्म इकडे आली तर प्लस होईल. सो +2 m1 m2 स्क्वेअर x1 y1 ओके. आता इथे आहे प्लस m2 स्क्वेअर x1 स्क्वेअर हा इकडे आला, इकडे इथला प्लसचा या साईडला आल्यावर मायनस. सो मायनस m1 स्क्वेअर x1 स्क्वेअर. ह्या y1 स्क्वेअरला हा y1 स्क्वेअर कॅन्सल. हे तर मायनस राहणार -2 m2 x1 y1 हा इकडे आला तर प्लस होईल +2 m1 x1 y1 इक्वल टू 0 ओके. ठीक आहे काय नाही सोपं आहे. ही LHS आहे, ही RHS आहे. LHS RHS एकाच बाजूला मांडायचे दॅट्स ऑल. आता इथं y1 स्क्वेअर कॉमन निघेल. सो m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर इंटू y1 स्क्वेअर ओके. पुढे पुढे काय करायचं आता कॉमन घ्यायचं -2 इथं m2 इथं m1 -2 m1 m2 नंतर x1 y1 कॉमन घेतला. इथे कोण राहिला रे मायनस कॉमन घेतला म्हणजे इथे राहिला m1. इथे मायनस कॉमन घेतला म्हणजे मायनस राहिले ना -m2 इथे m2चा स्क्वेअर आहे बरोबर. इथे काय कॉमन घ्यायचा इथे आपण कॉमन घेऊया -x1 स्क्वेअर. -x1 स्क्वेअर कॉमन घेतला तर या मायनस काय होणार प्लस. सो m1 स्क्वेअर हे काय होणार -m2 स्क्वेअर बरोबर. पुढे 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 बघा इथे काय कॉमन घ्यायचा 2 x1 y1 पण मला m1 - m2 हो चला 2 x1 y1 इथे कोण राहिला m1 - m2 इक्वल टू 0. ठीक आहे. इथे m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे काय होणार m1 - m2 m1 + m2 ह्याचे फॅक्टर पडणार ना m1 + m2 m1 इंटू m1 + m2 m1 - m2 y1 स्क्वेअर. पुढे -2 m1 m2 आला इथं आला x1 y1 देन m1 - m2 ओके -x1 स्क्वेअर. ह्याचे परत फॅक्टर पडणार m1 + m2 आणि m1 - m2 ओके +2 x1 y1 m1 - m2 इक्वल टू 0. सगळ्यांमध्ये कोण आहे m1 - m2 सो कॅन्सल कॅन्सल m1 - m2 प्रत्येक टर्ममधनं m1 - m2 काय करायचा कॅन्सल करायचा. पहिलं सांगितलं होतं प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशन लेंदी आहे. प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशन लेंदी आहे. चला एक m1 - m2 गेला. इथे काय राहिलं m1 + m2 बघा m1 + m2 इंटू कोण आहे हा y1 स्क्वेअर. इथे आला y1 स्क्वेअर. मग एक m1 - m2 गेला मग काय राहिलं -2
-2 m1 m2 x1 y1 बरोबर. त्यानंतर m1 मायनस m2 गेला, मग काय राहिला -x1 स्क्वेअर m1 प्लस m2 प्लस m2 आणि शेवटी राहिला +2x1 y1 +2x1 y1. तो m1 मायनस m2 गेला, शेवटचा m1 मायनस m2 गेला आहे, +2x1 y1 = 0. चला आता व्हॅल्यूज टाकायचे. व्हॉट इज m1 प्लस m2? 6. सो 6y1 स्क्वेअर -2. व्हॉट इज m1 इंटू m2? -5. मायनस मायनस झालं प्लस, इथं आलं 10. सो 10x1 y1. m1 प्लस m2 किती आला? 6. सो -6x1 स्क्वेअर +2x1 y1 = 0. म्हणजे काय आलं? 6y1 स्क्वेअर हे 10 2 12 प्लस 12x1 y1 -6x1 स्क्वेअर = 0. सगळ्यांची साईन बदलून टाका, म्हणजे काय येणार? 6x1 स्क्वेअर -12x1 y1 -6y1 स्क्वेअर = 0. देअरफॉर 6 ने भाग द्या, सगळ्यांना 6 ने डिवाइड करा. सो x1 स्क्वेअर -2x1 y1 -y1 square = 0. Therefore, in general लिहिताना x आणि y1 लिहायचा, x आणि y लिहायचा. In general, x square -2xy -y square = 0. So this is the required combined equation of the perpendicular of the angle bisectors. याला एवढी मोठी मेथड का वापरली? कारण की दिलेल्या कंबाईन इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नव्हते. आता आपला डाऊट सेशनमधला नेक्स्ट प्रॉब्लेम. ऑलरेडी PDF सोल्युशन दिलेलं आहे, पण काही विद्यार्थ्यांची इच्छा होती की आपण त्याचा व्हिडिओ बनवावा, तर आपण व्हिडिओ बनवत आहोत. शो दॅट द डिफरन्स बिटवीन द स्लोप्स ऑफ द लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन इज 2. डिफरन्स ऑफ द स्लोप्स, बरोबर. मग आपलं हे दिलेलं कंबाईन इक्वेशन आहे. बघा, सोल्युशन स्टार्ट केलं मी. given combined equation is काय बघा, tan square theta plus cos square theta plus cos square theta x square minus 2xy tan theta plus sin square theta into y square = 0. Okay, comparing with आपण जर कंपेअर केलं, कोणाबरोबर कंपेअर करायचं? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर = 0. तर a किती आला बघा? a आला ax स्क्वेअर म्हणजे हा a आला tan स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा हा a आला. 2hxy म्हणजे मायनस टॅन थिटा. मग h किती आला? मायनस टॅन थिटा. h आला मायनस टॅन थिटा. 2 बरोबर 2 कंपेअर केला, xy बरोबर xy कंपेअर केला, मग h बरोबर कोण उरला? मायनस टॅन थिटा. सो h = मायनस टॅन थिटा. आणि b = काय येणार बघा? b = आलं साइन स्क्वेअर थिटा. सो b = साइन स्क्वेअर थिटा. मग b = आलं साइन स्क्वेअर थिटा. आता आपल्याला काय विचारलं आहे? आपल्याला विचारलं आहे द डिफरन्स ऑफ स्लोप्स. मग डिफरन्स ऑफ स्लोप्स काय येणार? m1 मायनस m2. मग आपण म्हणणार द डिफरन्स ऑफ स्लोप्स इज गिवन बाय बघा काय फॉर्म्युला आपला? आपला फॉर्म्युला असा आहे m1 मायनस m2 = मॉड्युलस ऑफ 2√h² मायनस ab अपॉन a प्लस b च्या ऐवजी फक्त काय असतो? b. सो 2√h² मायनस ab अपॉन b. मग पुढे काय होणार बघा? इट इज इक्वल टू 2√h² मायनस ab h². तुमचा h किती आहे? मायनस टॅन थिटाचा स्क्वेअर प्लस येणार टॅन स्क्वेअर थिटा. जरा काही कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करायला शिका. फॉर एक्झाम्पल मायनस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मांडायचा, कशाला? डायरेक्ट लिहायचं टॅन स्क्वेअर थिटा. मायनस ए कोण आहे बघा? ए आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस एकदा चेक करून घ्या. ए कोण आहे? टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा.
सो टॅन स्क्वेअर थिटा ए आला टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ओके इंटू बी कोण आहे सांगा साइन स्क्वेअर थिटा मग बी आला इंटू साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय बी व्हॉट इज बी साइन स्क्वेअर थिटा बी इज साइन स्क्वेअर थिटा सो टू रूट चला मल्टिप्लाय करा काय आलं टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा मायनस काय येणार साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय काय केलं मी फक्त मायनस हे मायनस आणि हा साइन स्क्वेअर ह्या दोघांना कॉमन आहे मग मायनस साइन स्क्वेअर प्रत्येकाला दिला मायनस टॅन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा सो इट इज इक्वल टू टू रूट चला काय करायचं पहिल्या दोघांमधनं काय कॉमन निघेल टॅन स्क्वेअर थिटा पहिल्या दोघांमधनं टॅन स्क्वेअर थिटा कॉमन घेऊया टॅन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला बघा टॅन स्क्वेअर थिटा इथे काय राहणार 1 पुढे काय राहणार मायनस पुढे काय राहणार साइन स्क्वेअर थिटा सो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा पुढे मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय काय आलं साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा therefore m1 मायनस m2 मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 इथं पण आपलं मॉड टाकायचं राहिलं सो मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 इक्वल टू काय आलं बघा मॉड्युलस ऑफ टू रूट इथं आला टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा बरोबर पुढे काय येते बघा मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय हे बी आहेत ना हे साइन स्क्वेअर थिटा आहेत सो डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा ओके सो डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा ठीक आहे आता परत काय कॉमन घेता येईल आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा त्यापूर्वी नको आपण काय करूया ह्या टॅन स्क्वेअरला मांडूया सो इट इज इक्वल टू रूट बघा टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा therefore modulus of m1 minus m2 equal to modulus of 2 root cos square theta ला cos square theta cancel cos square theta ला cos square theta cancel मग काय आलं sin square theta minus sin square theta into cos square theta upon आला sin square theta therefore modulus of m1 minus m2 equal to बघा 2 रूट इथे काय कॉमन घेतला साइन स्क्वेअर थिटा देन 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा ओके ठीक आहे आता आपण हे पुढे सोडूया आपलं ऑलमोस्ट सॉल्व होत आलेलं आहे आता फक्त आपल्याला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो साइन स्क्वेअर थिटा तो मांडायचा आहे मग मी ती स्टेप इथे लिहितो बघा ह्या ठिकाणी लिहितो बरं ठीक आहे ना हे पुसून टाकतो आपला आन्सर किती आला पाहिजे 2 द डिफरन्स ऑफ स्लोप मस्ट बी 2 द डिफरन्स ऑफ स्लोप मस्ट बी 2 चला तर मग काय येणार बघा मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 इक्वल टू काय आलं 2 रूट साइन स्क्वेअर थिटा इंटू काय आलं साइन स्क्वेअर थिटा because 1 minus cos square theta is sin square theta divided by sin square theta. So 2 root sin square theta sin raised to 4 theta upon sin square theta. Root sin raised to 4 theta is sin square theta. So 2 sin square theta upon sin square theta. sin square theta cancel झाला याला हा cancel झाला तर modulus of m1 minus m2 काय आलं 2. Therefore, the difference of slopes is 2. Hence,
प्रूव्ड. आपल्याला हेच दाखवायचं होतं.